तुम्ही सगळे जर या कॉलसाठी कम्फर्टेबल नसाल, म्हणजे या टायमिंगसाठी कम्फर्टेबल नसाल, तर आपण टायमिंग चेंज करून घेऊया. अप टू नाईट 10 o'clock मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण तुमच्यासाठीचा हा आठवड्यातले जे 2 दिवस कॉल आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. एकतर ग्रुपमध्ये तुम्ही कोणी बोलत नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला बोलण्यासाठी मला इथे बोलवावं लागतं. अदरवाईज तुमचं माझं कम्युनिकेशन होणार नाही जर या पद्धतीने आपण अशा पद्धतीने जर पुढे गेलो तर. कम्युनिकेशन गॅप जर वाढला तर तुम्ही काय डील करताय, तुम्हाला बिझनेसमध्ये नेमके काय प्रॉब्लेम्स येत आहेत मला काहीच कळणार नाही. आणि जर काय कळणार नसेल आणि तुम्ही सांगणार नसाल तर आपला बिझनेस पुढे नाही जाणार. प्रत्येकाचं जे 10चं टार्गेट आहे 15 जुलैपर्यंतचं, ते टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे ॲट एनी कॉस्ट. त्यासाठी आपण डेटाबेस पण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सो लेट अस वर्क ऑन दॅट. आत्ताच आपण एक फेसबुक लाईव्ह केला होता जस्ट डेमो म्हणून. कोणी पाहिला का? काही इंटिमेशन आलं असेल कदाचित. आशा मॅमचा एक व्हिडिओ मी रन केला होता जो हिंदीचा प्रेझेंटेशन होता आणि त्याचा लाईव्ह डेमो मी जस्ट आत्ता घेतला होता फेसबुक लाईव्हवरती माझ्या टाईमलाईनला. जस्ट आय डिलीटेड इट कारण त्या टेस्टिंगमध्ये एकच व्हिडिओ रिपीट झाली पॅरलली आणि त्यामुळे आवाज अर्धा व्हिडिओ रन झाल्यानंतर ते मिक्सअप झालं आणि 2 व्हिडिओज पॅरलली पुन्हा चालू होत्या. सो आय डिलीटेड दॅट लाईव्ह सेशन. मी पुन्हा जेव्हा रेकॉर्ड झालेला सेशन पाहिला तेव्हा लक्षात आलं की समथिंग वॉज रॉंग दॅट टाईम आणि म्हणून तो डिलीट केलेला आहे. पण इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. एक नवीन काही गोष्ट शिकायला मिळाली आणि याचा फायदा खूप मोठा होणार आहे आपल्याला आपले प्री रेकॉर्डेड सेशन्स लाईव्ह करण्यासाठी. त्यामुळे एकच रेकॉर्डिंग करून तुम्ही 10 लोक 10 वेगवेगळ्या ग्रुप्समधून वेगवेगळ्या टायमिंग्सला तुमच्या ह्याच्यानुसार लाईव्ह रन करू शकता. आणि या ऑफकोर्स ही पेड सर्विस आहे पण काही छोटे छोटे क्लिप्स आहेत अप टू 5 मिनिट्स त्या तुम्ही फ्रीमध्ये रन करू शकता. पेड व्हर्शनमध्ये या FB लाईव्हमध्ये खूप छान एक्सपिरियन्स आहे असं आशा मॅम यांचं म्हणणं आहे. खूपच खरोखर आहे, ते खूप छान एक्सपिरियन्स मिळतो जेव्हा आपण लाईव्ह असतो तेव्हा. पण हा आज मी जो पाहिला होता तो इट वॉज नॉट लाईव्ह ॲक्च्युली. फॉर अदर्स इट वॉज लाईव्ह बट फॉर मी इट वॉज अ रेकॉर्डेड सेशन. आशा मॅम तुम्ही जो रेकॉर्ड केलेला सेशन होता जो हिंदीमधला तोच मी आज या ठिकाणी रिप्ले केला आणि ती स्क्रीन आणि तुमचा आवाज ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आपल्या दोघांचे कॉमन फ्रेंड्समधले बरेच लोक त्या ठिकाणी कनेक्ट झाले कारण दोघांचंही नाव होतं तिथे. फक्त तिथे टॅग कसं करायचं हे मला समजलं नाही आहे. समहाव त्या गोष्टी आपल्याला बघायच्यात कारण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते स्ट्रीमिंग केलं जातं आणि माझ्या लॅपटॉपमधून त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मी स्ट्रीमिंग करत होतो आणि इकडे फेसबुकला ते लाईव्ह चाललं होतं. सो माझ्या लॅपटॉपमध्ये असलेली व्हिडिओ या OBSच्या माध्यमातूनच केलं ते अँड इट वॉज रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. आज सकाळपासून त्याचं खूप काही डेमोज झालेले आहेत आणि फायनली आय गॉट द सक्सेस. सो इट इज ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी आणि बिझनेसच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे. मी त्याचं पेड व्हर्शन लवकरच चालू करतो आहे कारण 15 तारखेचं आपलं जे टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी मला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आय एम गोईंग फॉर मॅक्सिमम जे मोठं पॅकेज आहे त्यासाठी 1 तासाच्या पॅकेजसाठी मी जातो आहे की जेणेकरून मी 1 तासाचा लाईव्ह एका वेळी कमीत कमी 10, 15, 20 ठिकाणी प्ले करू शकेन. आणि त्या बेसवरती माझ्याकडे आजच मी माझे जेवढेही फेसबुकचे ग्रुप होते त्याची लिस्ट मी एक्सपोर्ट केली आहे आणि यू कॅन बिलीव्ह माझ्याकडे आत्तापर्यंत 1546 ग्रुप्समध्ये मी मेंबर आहे
आणि यामधून आता शॉर्टलिस्ट करायचं काम चालू आहे की एक्झॅक्टली कोणते ग्रुप्स मला घ्यायचे आहेत. सो आय एम टार्गेटिंग 100 ग्रुप्स आणि त्या 100 ग्रुप्सच्या माध्यमातून मला माझं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक ग्रुपमधून कमीत कमी एक रजिस्ट्रेशन, असं 100 रजिस्ट्रेशनचं माझं टार्गेट 15 तारखेपर्यंत मला अचीव करायचं आहे. सो फ्रॉम युअर साईड तुमच्या माध्यमातून मी एक्सपेक्ट केलेलं आहे की मला तुमच्या पर्सनल लिस्टमधून आणि मी दिलेल्या लिस्टमधून तुमच्या पर्सनल फेसबुकच्या प्रोफाईलच्या माध्यमातून तुम्हाला जास्त नाही आहे पण 1999चे 10 ॲडमिशन्स तुम्हाला काढायचे आहेत. त्यासाठी सचिन डाके सर तुमचं अभिनंदन. तुमचे 3 रजिस्ट्रेशन्स डन झालेले आहेत आणि तुमचे पार्टनर विनायक सर, सो त्यांचंही एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे. दोघांचंही फ्लाईट प्लॅन स्टार्ट झालेला आहे, टेकऑफ घेतलेला आहे. तुम्ही तर अगदी वरती पोहोचलेले आहात. सो कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ. थँक्यू सर. आणि इतरांच्यासाठीही ते मोटिवेशन आहे असं मी म्हणेन. इतरांनीही जस्ट त्यांना फॉलो करा. यांनी जस्ट मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात केलेल्या आहेत आणि थिंग्स आर हॅपनिंग. तर तुम्ही डायरेक्टली इतरांनी त्या दोघांना कॉन्टॅक्ट करा. नेमके ते वाव टुडे ऑर टुमॉरो अगेन 1 एनरोल. कॉंग्रॅच्युलेशन्स. विनायक सरांचा सेकंड सेल या ठिकाणी एनरोल झालेला आहे. आज किंवा उद्या त्यांचे पेमेंट्स होत आहेत. सो दॅट इज वन ऑफ द ग्रेट थिंग. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली होती की तुमचा फक्त पहिला सेल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 10 ऑटोमॅटिक होतील. सचिन सर तोच एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला? यस सर. पुढचे सेल करताना स्ट्रगल होत नाहीये. हा एक आता आयडिया भेटलेली आहे. एक्झॅक्टली. त्यानुसार आता काम करायचं पुढे. एक सेल वाढवत जायचं. खूप महत्त्वाचं आहे तुमचा पहिला सेल म्हणजेच टेकऑफ. टेकऑफ एकदा झाला की काही प्रॉब्लेम नाही. टेकऑफ येण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे आणि आपली टेकऑफसाठी आपण डेट दिली होती 1 जुलैची, राईट ना. 30 जून क्लोज करून आपण 1 जुलैला टेकऑफ करायचा असा प्लॅन चालू होता. दोघांचे टेकऑफ झालेले आहेत. अजून 8 रनवेवर ते धावत आहेत. सो नो प्रॉब्लेम. तुमचा स्पीड जर कमी झाला असेल तर टेकऑफ होणार नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी तुमचा हाय स्पीड, मॅक्सिमम टर्ब्युलन्स 100%ला तुमचा टर्ब्युलन्स असायला पाहिजे. देन अँड देन ओनली युअर फ्लाईट विल टेक ऑफ. आणि एकदा तुम्ही टेकऑफ घेतल्यानंतर एका सर्टन हाईटला पोहोचेपर्यंत नंतर तुम्हाला तो स्पीड तसाच मेंटेन करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला 15 जुलैपर्यंत तो टेम्पो तसाच ठेवायचा आहे की जेणेकरून तुमचं 10चं टार्गेट कंप्लीट होईल. आय गॅरंटी जेव्हा तुमचं 1999चं 10चं टार्गेट कंप्लीट होईल हाच प्रोडक्ट 7499ला देण्यासाठी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असेल. इट्स अ मिरेकल. आणि 7499ला आपण ह्या सगळ्या गोष्टी देणार नाही आहे. 7499ला आपण याचं 50% पॅकेज फक्त देणार आहोत आणि बाकीचे सगळे पॅकेज आता आपण इंडिव्हिज्युअल रन करायला सुरुवात केलेली आहेत. तर त्यामुळे तुमचे जे काही क्लोज आहेत, जवळचे आहेत, रिलेटिव्समध्ये आहेत, रिलेशन्समध्ये आहेत, फ्रेंड्समध्ये आहेत, त्यांना मॅक्सिमम इमिडिएटली कनेक्ट करा आणि त्यांचे सेलच्या माध्यमातून पुढे जायला हरकत नाही आहे की जेणेकरून तुमचे जे क्लोज आहेत दे विल गेट द बेनिफिट फॉर ऑफ धिस ऑपॉर्च्युनिटी. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि त्यांना एकदा संधी देऊन बघा. त्यांनी नाही म्हटलं तर हरकत नाही, पण नंतर असं म्हणायला नको की तुम्ही मला सांगितलं नाही, ही संधी आम्हाला का दिली नव्हती. काय होतं की आपल्या नॉर्मली रिलेशन्समध्ये असंच असतं की आपण जेव्हा त्यांना विचारत नाही ना आणि नंतर सांगितलं जातं की माझ्याकडे हे असं असं आलं होतं, तेव्हा मात्र तुम्हाला विचारलं जातं की अरे मग मला का सांगितलं नाही, मी घेतलं असतं. म्हणून तो शब्द सोडवण्यासाठी तुम्ही आत्ताच सुरुवात करा. जस्ट त्यांना टच करा. फोर्स करायची गरज नाही आहे. जर त्यांनी घेतलं तर हो, नाही घेतलं तर नंतर तुम्हाला ते ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही की तुम्ही मला का सांगितलं नाही आहे. कारण आपल्याला पुढे जाताना अपसेट करणारी आपलीच माणसं खूप जवळची असतात. त्यामुळे तो प्रॉब्लेम्स नील करण्यासाठी मी जे सांगितलं होतं की तुमचे जे क्लोज आहेत, तुमचे कॉलर पकडणारे आहेत ना, त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा जा. ते नाही म्हणाले तर अति आनंद आहे आणि हो म्हणाले तरी अति आनंद आहे. कारण तुम्हाला त्यांना एक चांगला रिझल्ट देण्याची संधी
उपलब्ध होते, तुमची क्रेडिबिलिटी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेशन्समध्ये पुढे जाणार आहे. ओके, बरेच लोक कनेक्ट झालेले आहेत असं मला वाटतंय, कारण बरेचसे जॉईन म्हणून येत होते. ओके, 7 गॉट कनेक्टेड. आसेम, मयूर, विनायक, नितीन सांगळे अँड राजेश्री पाटील, अविनाश नाईक सर. ओके, तिघे जॉईन झालेले आहेत. वेलकम यू ऑल वन्स अगेन. चला, प्रत्येकाने आपापला प्लान सांगा. मला आतापर्यंत प्लान पोहोचलेले नाही आहेत, आणि जोपर्यंत आपले प्लान पोहोचणार नाही आहेत, प्लानवरती डिस्कशन्स होणार नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही आहे. येस, कोण स्टार्ट करता? 15 जुलैपर्यंतचा 10चा प्लान आणि 90 डेजचा आपला प्लान, ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 90 डेजमध्ये तुम्ही जे घेतलेलं टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी तुम्हाला फक्त बेसिक आयडियाज लिहायच्या होत्या आणि फॉरवर्ड करायच्या होत्या. आय एम रेडी टू कोच यू. पण कसं होतं की सचिन तेंडुलकरने जर मनाई केली असती तर आचरेकर गुरुजींनी काहीच केलं नसतं, आणि आज सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर झाला नसता. तर त्यासाठी आपण जर ॲक्शन्स घेणार नसेल तर मी कितीही काही सांगितलं तरी तुमचे जर ॲक्शन्स नाही झाले तर तुमचं स्वप्न नाही पूर्ण होऊ शकणार. तर मी इथे बसलो तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुम्ही जो फिगर मला दिलेला आहे तो फिगर 90 डेजमध्ये तुम्हाला मिळवून देण्यासाठीचे माझे प्रयत्न असतील. पण त्यासाठी तुम्ही जर कम्युनिकेशनमध्येच नसाल, मी एखादी कमेंट जर ग्रुपमध्ये टाकली तर बघूनसुद्धा कोणी त्याला रिप्लाय करत नाही आहे. आय डोंट नो काय रेजिस्टन्स आहे. जर रेजिस्टन्स तुम्हाला असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, माझ्या पर्सनलवरती तुम्ही डायरेक्टली डिस्कस करा आणि गेट रिझॉल्ट ऑल युअर क्वेरीज, कन्सर्न्स. गाडी कुठे थांबलेली आहे ते बघून गाडी स्टार्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आय एम हिअर टू सपोर्ट यू ऑल, आणि त्या बेसवरती आपल्याला काम करायचं आहे. सो कोणाकोणाचे प्लान्स रेडी आहेत? ओके, ASEAN 15 डेज प्लान मॅक्सिमम काय सांगितलं, चार्टमध्ये गेलं ते निघून. 15 डेज प्लान मॅक्सिमम सोशल मीडिया युसेज फॉर कनेक्शन विथ पेरेंट. ओके, त्यासाठी तुमचं ऑलरेडी FB लाईव्ह वगैरे चालूच झालेलं आहे. सो यू आर इन ॲक्शन, आय ॲग्री. आणि दिलेल्या नंबर्सवरती कॉल कनेक्ट करा. त्याचबरोबर आपल्याकडे ऑलरेडी जे तुमचा प्लान मिळालेला आहे त्यानुसार तो आपल्याला पुढे जायचं आहे. ज्यांचे प्लान्स ऑलरेडी पोहोचलेले आहेत, इमिडिएटली गेट मी कनेक्टेड विथ दॅट. आणि त्यामध्ये करेक्शन्स बरेचसे काय करायचे आहेत, त्याला ब्रेकअप करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला फायनल प्लान तयार करून पुढे जायचं आहे. सो इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी कनेक्ट होणं गरजेचं आहे. ज्यांचे प्लान्स आलेले आहेत त्यांनी मला इमिडिएटली कनेक्ट करा आणि तो प्लान अप्रूव्हल करून घ्या. त्यामध्ये जे करेक्शन्स आहेत ते करेक्शन्स करून त्यानुसार आपले ॲक्शन्स चालू ठेवूया. आणि ASEAN मॅम तुमच्यासाठी आणखी एक आहे की मी दिलेला जो डेटा आहे आत्ता रिसेंटली तो तर आहेच, पण आपला पहिला डेटा जो आहे अप्रॉक्सिमेटली जवळजवळ मला वाटतं आहे डोंबिवली कल्याणचा 5500चा जो काही डेटा आहे त्यामधला मराठीचा द्या सोडून, पण इंग्लिशचा जवळजवळ काहीतरी 4000 विद्यार्थ्यांचा डेटाबेस जो आहे त्या डेटाबेससाठी तुम्ही वर्कआउट करायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्हाला स्पेशल एक मी आयडियाज क्रिएट करतो आहे आणि मोस्ट प्रॉब्ली बाय टू नाईट आय विल गेट कनेक्टेड विथ यू. कारण त्या विद्यार्थ्यांना आपल्याला वर्ल्ड रेकॉर्डची लिंक देता कामा नये. त्यांनी ऑलरेडी वर्ल्ड रेकॉर्ड अचीव केलेला आहे आणि त्यांचं फिजिकल सर्टिफिकेट ऑलरेडी आपल्याकडे रेडी आहे. सो त्यांना पुन्हा सर्टिफिकेटची गरज नाही आहे, त्यांना नवीन काहीतरी हवं आहे. सो दोज हू आर ऑलरेडी पार्टिसिपेटेड इन आवर रिअल वर्ल्ड रेकॉर्ड, तर त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल मी लर्निंग स्टाईलची टेस्ट क्रिएट करतो आहे. ती त्यांनी लर्निंग स्टाईलची टेस्ट क्रिएट करून घेऊया आणि त्यांना ते आपण गिफ्ट करू. लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून एक स्पेशल सेमिनार आपण क्रिएट करूया, वेबिनार क्रिएट करूया की ज्या वेबिनारच्या माध्यमातून लर्निंग स्टाईल आणि त्याचा बेनिफिट काय आहे, लर्निंग स्टाईलमुळे नेमके प्रॉब्लेम्स काय क्रिएट होतात, तो कंप्लीट वेबिनार्स लर्निंग स्टाईल या सब्जेक्टवरती असेल तर तो आपण त्यांच्यासाठी क्रिएट करू शकतो.
सो दिस इज स्पेशली फॉर आसिया मॅम. बाकीच्या लोकांच्यासाठी वर्ल्ड रेकॉर्डची लिंक घेऊन तुम्ही इमिडिएटली कामाला लागू शकता, कारण तुम्हाला दिलेला जो डेटा आहे तो डेटा कम्प्लिटली फ्रेश आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहे किंवा त्यांना आपल्या वर्ल्ड रेकॉर्डबद्दल इन्फॉर्मेशन नाही आहे. येस, पुढे विनायक सर, तुमच्या प्लॅनवरती आपण 1 to 1 मध्ये डिस्कस करू. नितीन सरांचं मेसेज काय आहे? नाव गोइंग टू स्टार्ट कॉन्टॅक्ट टू कोचिंग क्लासेस. आय हॅव कॉन्टॅक्ट्स ऑफ कोचिंग क्लासेस. एक्सलंट. जेवढेही कोचिंग क्लासेस तुमच्या ओळखीचे आहेत किंवा तुम्ही टार्गेट करणार आहात, सगळ्यांची लिस्ट आजच तयार करा या सेशन नंतर, आणि इमिडिएटली कोणत्याही एका विद्यार्थ्याचं नाव टाकून आपण टेस्ट कंप्लीट करून घ्या. टेस्ट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्या क्लासच्या नावाचं सर्टिफिकेट रेडी होऊन देईल, की जे तुम्हाला त्या क्लासेसना दाखवण्यासाठी सपोर्ट करेल. कसं होतं की प्रत्येकाला हे खूप गरजेचं आहे की माझं नाव लिहिलेलं सर्टिफिकेट जर असेल तर ते कसं दिसेल, आणि त्याचं जर एक सॅम्पल कॉपी तुम्हाला मिळाली तर त्या सॅम्पल कॉपीच्या माध्यमातून तुम्ही त्या क्लासेसना अगदी सहजपणे एनरोल करू शकता. सो नितीन सर, तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इमिडिएटली काही लोकांनी ऑलरेडी एक दोन क्लासेसचं नावाने केलेलं आहे, काहींनी शाळांच्या नावाचंही केलेलं आहे. पण आत्ता आपल्याकडे संधी आहे, एकदा विद्यार्थी एनरोल व्हायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही क्लासेसच्या नावाने हे करण्यासाठी, कारण तिथे एवढे सर्टिफिकेट्स आपल्या प्रोसेसिंगला पेंडिंग राहतील की तुमचं सर्टिफिकेट कदाचित त्यामध्ये प्रोसेस होणार नाही. जर डुप्लिकेट असेल, डुप्लिकेट ईमेल ID चं सर्टिफिकेट असेल तर ते प्रोसेस व्हायला वेळ लागेल. सगळे सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमचे सर्टिफिकेट प्रोसेस होतील, आणि त्यामध्ये नंतर तुम्ही असं म्हणू नका की सर मला त्या क्लासच्या नावचं सर्टिफिकेट मी दिलं होतं, रिक्वेस्ट केली होती, पण मला ते मिळालं नाही आहे. सो आजचा दिवस आहे, आजच्या दिवसामध्ये मॅक्सिमम प्रत्येकाने 10 सर्टिफिकेट्स तयार करा. दिवसाचं 100चं टार्गेट तुम्ही कंप्लीट करून घ्या. 10 आपले जे पार्टिसिपेंट फ्रँचायझी होल्डर्स आहेत त्या 10 प्रत्येकाने 10 वेगवेगळ्या शाळांच्या किंवा क्लासेसच्या नावचं ज्यांना तुम्ही टच करू शकता किंवा टार्गेट करायची तुमची इच्छा आहे. करायचं की नाही करायचं टार्गेट ते नंतरचा भाग आहे, पण आता सध्या तुम्ही सर्टिफिकेट जनरेट करून घ्या. ती सर्टिफिकेट जनरेट एकदा झाली आणि तुमच्या इनबॉक्समध्ये पडली की त्याचा युटिलायझेशन कधी आणि कसं करायचं त्याचं प्लॅन तुम्हाला करता येईल. ऑफकोर्स एकदा डोळ्यासमोर जर ते सर्टिफिकेट आलं तर तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे आयडियाज येतील, कारण आपण मागच्याला पाहिलेलं आहे, ब्रेन इज GDSM, गोल ड्रिव्हन सक्सेस मशीन. तुमचा जो टार्गेट दिलेला आहे 90 डेजचा, त्या 90 डेजच्या टार्गेटला टच करण्यासाठी, हिट करण्यासाठी या सर्टिफिकेटचा वापर कसा करेल याचे आयडियाज तुमच्या ब्रेनमध्ये यायला सुरुवात होतील जेव्हा तुम्ही सर्टिफिकेट जनरेट कराल. दॅट्स इट. ब्रेनला ऑटोमॅटिक कामाला लावायचं आहे. तुम्ही विचार करून जर ब्रेनला कामाला लावलं तर अजिबात पॉसिबल होणार नाही. ब्रेनला ऑटो पायलटवरती घ्यायचं. आपला बिझनेस ऑटो पायलट करण्यासाठी ब्रेनला ऑटो पायलटमध्ये घेऊन जाऊया आपण. आणि ब्रेनला ऑटो पायलटवरती घेण्यासाठी जो दिखता है वही बिकता है अशातलाच प्रकार आहे. ब्रेनला सुद्धा जर समोर दिसत असेल, त्याला जर काही कमांड असते दिली आपण तर आणि तरच आपला ब्रेन आपल्यासाठी काम करेल. अदरवाईज तो सुद्धा ऑटो पायलटवरती त्याला जसं पाहिजे तसंच काम करणार आहे. तर त्याला जसं पाहिजे तसं काम करायला न लावता आपल्याला जसं पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करून घ्यायचं आहे. म्हणजेच वी हॅव टू मॅन्युप्युलेट आवर ब्रेन अँड फोर्स आवर ब्रेन टू वर्क फॉर आवर टार्गेट. आपल्या अचिव्हमेंट मिळवण्यासाठी त्याला कामाला लावायचं आहे. या नेक्स्ट आणखी काय आहेत का क्वेश्चन्स इथे? क्वेरीज टुडे इटसेल्फ आय विल प्रोसीड. या शुअर. अजून काही लोकांचे एक सिंगल सर्टिफिकेटही झालेलं नाही आहे, काही लोकांचे झालेले आहेत. आणि शक्यतो 7वी 8वी 9वी 10वी हेच टाका. अदरमध्ये नाही सॉरी, अदर तर मी डिलीटच करून टाकलेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला अदरचा ऑप्शन येणार नाही आहे. काही लोकांनी अदर टाकून तिथे पुढे पुन्हा 8वी 9वी असं काहीतरी लिहिलं होतं. ते म्हणा अदर म्हटल्यानंतर तुम्ही बिझनेसमन असाल, बिझनेसमन आणखी काय असेल, सेल्फ एम्प्लॉयड असाल, सेल्फ एम्प्लॉयड. 7वी 8वी 9वी 10वी न लिहिता तिथे अदरवरती टिक केलं होतं आणि पुढे पुन्हा 8वी ते 10वी मधलाच एखादं स्टँडर्ड लिहिला होता. त्यामुळे सर्टिफिकेट्समध्ये चुकीची इन्फॉर्मेशन प्रिंट करून तुम्हाला मिळाली असेल. स्टँडर्डच्या ठिकाणी काहीतरी अदर स्टँडर्ड असं काहीतरी येऊन
तिथे तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट झालं असेल. ओके, नेक्स्ट पुढे कोण आहेत? राजेश्री पाटील मॅडम आणि अविनाश नाईक सर. आय एम एक्सपेक्टिंग सम इनपुट फ्रॉम यू. सर मी ऍक्शन प्लॅन लिहिलेला आहे, परंतु मी आता बाहेर असल्या कारणाने तो सांगू शकत नाही आहे आणि मी घरी गेल्यानंतर तो टाकतो तुम्हाला. हो हो, चालेल चालेल. आणि त्याच्यावरती काम करायला आपल्याला सुरुवात करायची. सर्टिफिकेट्स तुम्ही जनरेट केलेत का? हो, एक केलेला आहे मी ओके. क्लासेसच्या नावाने. हां हां. आणि आता अजून करतो, म्हणजे बाहेर गावचे जे मित्र आहे क्लासेस वाले त्यांनाही देतो मी ते, आणि ते करतो क्रिएट. हो 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 हो. किमान एक ज्या ज्या आपण क्लासेसना टार्गेट करणार आहे त्यांच्या नावाने एक एक सर्टिफिकेट जर जनरेट केलं, त्यांचं नाव टाकून, विद्यार्थ्याचं नाव तुम्ही काहीही टाका, आणि एकदा पेपर सोडवल्यानंतर लक्षात येतं की बाबा याचा आन्सर काय आहे. आणि विशेष म्हणजे आता आपण पर्सेंटेजही टाकत नाही, त्यामुळे तुमचं आन्सर बरोबर असेल किंवा चूक असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. राईट? हो हो. सो तुम्ही नापास जरी झालं तरी सर्टिफिकेट आपण जनरेटच करतोय आता सध्या तरी. सो दॅट इज नॉट अन इश्यू. आज ती सिस्टम आपली कंप्लीट लॉन्च होते, रेडी होते, विथ आपली लिंक वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येत आहेत. तर त्या बेसवर. आणि तुम्हाला हे मिळालं का, डेटा वगैरे मिळाला जळगावचा? हो हो, मिळालं सर. ओके. कारण आय थिंक ग्रुपमध्ये तुमचे अपडेट्स नव्हते डेटा मिळाल्याबद्दल. हो, दिलं होतं ना सर मी. दिलं होतं 6 ग्रुपमध्ये पर्सनलीच दिलं होतं वाटतं, थँक्यू म्हणून. ओके 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 ओके. आणि रिसीव्ह असं टाकलं होतं सर ग्रुपला. ओके, ग्रेट. नो नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? मॅडम, राजेश्री मॅम. मॅडम आहात का लाईनवरती? मोबाईल बंद असेल तर चालू करा, म्यूट असेल तर अनम्यूट करा. मोबाईल म्यूट आहे. हा बोला. हॅलो, खूप बारीक आवाज येतोय. येतोय आता? हो येतोय. हा सर, मी सर्टिफिकेट जनरेट केलेलं आहे, एक केलेलं आहे, आणि ज्या क्लासच्या नावाने आपल्याला सर्टिफिकेट जनरेट करायचे त्यांची त्याच्यावर नावं टाकायची, पण ईमेल आयडी कोणाचं माझंच येणार ना त्याच्यावर. नाही, आता सध्या सगळे ईमेल आयडी तुमचेच वापरा, फक्त क्लासेसची नाव आणि शाळेचं नाव वेगळं येऊ द्या. असे 10 सर्टिफिकेट बनवायला लागतील ना आपल्याला? हो, ज्या क्लासेसनं आणि स्कूल्सनं तुम्ही अप्रोच करणार आहात त्यांचं नाव येऊ द्या, आणि ईमेल आयडी तुमचंच येऊ द्या, म्हणजे तुमच्या ईमेलवरती ते सर्टिफिकेट येईल. आणि ज्यांचं नाव आपण सजेस्ट करणार आहेत त्यांना काही म्हणजे तसं काही प्रॉब्लेम येणार नाही ना, नाव कोणाचंही कुठल्याही स्कूलचं किंवा क्लासचं आपण हे केलं तर? हॅलो हॅलो सर, त्यांची परमिशनची गरज लागणार नाही? तुम्ही तुमचंच नाव लिहा, काय फरक पडतोय? स्टेप अप फाउंडेशन कशासाठी? नाही, आपण जे सर्टिफिकेट जनरेट Step Up करणार आहे त्याच्यावर स्टेप अप फाउंडेशनचं टाकलं चालेल? हॅलो, हा, स्टेप अप फाउंडेशन टाकलं. तुम्ही स्टेप अप तुमच्यासाठी तुम्ही स्टेप अप फाउंडेशनचं एक टाका. पण बाकीच्यांच्यासाठी ज्या ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा ज्या क्लासला तुम्ही टार्गेट करणार आहात त्यांच्यासाठी त्यांच्या क्लासचं नाव आलं पाहिजे ना. हो ना, पण म्हणजे त्यांची परमिशनची गरज नाही ना आपल्याला?
काही गरज नाही आहे, त्यांच्या परमिशनची गरज नाही आहे. या सर्टिफिकेटचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे की. ओके ठीक आहे चालेल. ओके त्याचा काही ठीक आहे. प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही फक्त सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे या क्लास. आता सपोज तुम्ही विद्यार्थ्याचं नाव लिहिलं मोहन पाखरे आणि तुम्हाला काहीतरी सिद्धेश कोचिंग क्लासेस किंवा भारत कोचिंग क्लासेस असं काहीतरी नाव असेल तर त्या कोचिंग क्लासचं नाव तिथे लिहिलेलं आहे आणि स्टँडर्ड तिथे तुम्ही माझा टाकला काहीतरी 8वी 9वी 10वी काहीही असेल, एक स्टँडर्ड त्या ठिकाणी फिक्स केलेलं आहे. दॅट्स इट. ते तेवढं टाकायचं, तुमचा ईमेल आय डी टाकायचा आणि पुढे जायचं. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही तो पेपर सॉल्व करायचा आहे आणि एक्झिट करायचं आहे. सबमिट झालं की माझ्याकडे डेटाबेस जनरेट होतो, डेटाबेसमधून सर्टिफिकेट जनरेट होतं, ज्याचा ईमेल आय डी असेल त्याच्या ईमेल वरती जाणार आहेत. सो तुम्ही तुमचाच ईमेल आय डी द्यायचा आहे तिथे. ओके तो दॅट ते सर्टिफिकेट तुमच्याकडे येईल. आता तुमच्याकडे हे सर्टिफिकेट जमा झाल्यानंतर असे जर सपोज तुम्ही 10 क्लासेसचे सर्टिफिकेट जनरेट केले, एकच नाव असू द्या काही फरक नाही पडत, ओके, एकाच नावाचे एका वेगवेगळ्या क्लासेसचे असे 10 सर्टिफिकेट तुमच्याकडे आले. 10 सर्टिफिकेट आल्यानंतर त्या 10 सर्टिफिकेटचा उपयोग काय करायचा आहे, त्या क्लासेसना तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये एनरोल करण्यासाठी त्यांना सांगायचं आहे की असं आपला हा वर्ल्ड रेकॉर्डचा प्रोजेक्ट आहे. या वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रोजेक्टमध्ये तुमचं नाव टाईप असलेलं सर्टिफिकेट तुमच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि त्याची सॅम्पल कॉपी म्हणून हे सर्टिफिकेट तुम्ही त्यांना देणार आहात. क्लासेसच्या ओनरला हे सर्टिफिकेट तुम्ही देणार आहात, विद्यार्थ्यांना नाही. क्लासेसच्या ओनरला हे सर्टिफिकेट दाखवण्यासाठी देणार आहात की तुमचं नाव टाईप केलेलं सर्टिफिकेट हे असं असेल. दॅट्स इट. आणि ते सर्टिफिकेट बघितल्यानंतर ते तुम्हाला सांगतील की येस ऑर नो. म्हणजे हे आम्ही सॅम्पल सर्टिफिकेट तुमच्यासाठी जनरेट केलेलं आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे आणि त्यांचं त्यासाठी असं म्हणणं आहे की त्यांचे समजा क्लासेस असतील तर त्यांचे जे स्टुडंट असतील 7, 8, 9, 10 चे काही असतील ते, हां मग ते म्हटले समजा क्लासेसवाले की आमच्या मुलांना आम्हाला ह्या एक्झामला बसवायचे, ही टेस्ट आम्हाला द्यायची, तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? काय करायचं, तुमच्याकडे जो URL दिलेला आहे तो URL त्यांना फॉरवर्ड करायचा आणि त्यांना सांगायचं की शाळेच्या नावाच्या ठिकाणी तुमच्या क्लासचं नाव टाका, त्यामुळे तुमची पब्लिसिटी वाढेल. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल. आणि तिथून जेवढे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्याची डिटेल्स आता तो इथे माझ्याकडे तर तुम्हाला सर्टिफिकेटमध्ये सगळं कळणारच आहे की कोणते क्लासचे विद्यार्थी किती आहेत. तुम्ही ज्या क्लासला अप्रोच केलेलं आहे त्या क्लासचं नाव सांगितलं की मी तुम्हाला सांगेन या क्लासमधून एवढे एवढे विद्यार्थी रजिस्टर झालेले आहेत. ओके ओके ओके. त्यांचा पूर्ण डेटा तुमच्यापर्यंत पोहोचेल, नाव मिळेल, त्यांचा ईमेल ॲड्रेस मिळेल, त्यांचा मोबाईल नंबर मिळेल, सगळं काय तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि डेटा कलेक्ट तर होईलच तर पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या डेटाबरोबर एक ॲडव्हर्टाइजमेंट पण जाणार आहे आपली. त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांना आपली एक छोटीशी क्लिप पण आपण पाठवणार आहोत. जशी आता आसिया मॅमने तयार केलेली जी क्लिप आहे तर अशी एखादी ज्याच्या माध्यमातून ते ओरिएंटेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल किंवा आपल्या याहू चॅनलकडे त्यांना डायव्हर्ट केलं जाईल की बाबा याच्या संदर्भातली अधिक माहितीसाठी तुम्ही या चॅनलला व्हिजिट करा. आणि त्या ठिकाणी मग बरेचसे आता व्हिडिओज आपण क्रिएट करतोय. दररोज एक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी प्लेस करायचं. पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये असा प्लॅन चालू आहे. 15 तारखेपर्यंत दररोज तिथे एक आता व्हिडिओ आम्हाला पुटअप करायचा आहे. आतापर्यंत आपले जे सेमिनार झालेले त्या सेमिनारचे व्हिडिओज पण आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. म्हणजे तो मोठा सेमिनार जो झाला होता त्याचाही आणि आता दुसरीही व्हिडिओ लवकरच क्रिएट होते. जनरेशन चालू आहे त्याचं कटिंग वगैरे करून मॉडिफिकेशन्स करून त्यालाही आपण इन करतोय. सो तीसुद्धा अपलोड झाल्यानंतर अशा बऱ्याचशा व्हिडिओज त्या ठिकाणी आता बघायला मिळतील की जेणेकरून विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलकडे फॉरवर्ड केलं डॉक्टर मोहन पाखरेंच्या की तिथे तुम्हाला जास्त मग एनरोल करावं लागणार नाही आहे. आणि त्याच्याच व्हिडिओचे जे लिंक्स आहेत त्या मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करत राहीन. त्या लिंक्स तुम्ही ओरिएंटेशनसाठी तुम्हाला जास्त काय सांगायची गरज नाही. त्यांना पहिल्यांदा व्हिडिओची लिंक पाठवून द्यायची, हे पूर्णपणे पहा आणि पाहिल्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आम्ही रिझॉल्व करू. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल. आतापर्यंत मी तो 1.25 तासाचा व्हिडिओ ज्यांना पाठवला, बरेचसे टीचर्सना आम्ही फॉरवर्ड केला होता. पूर्ण व्हिडिओ त्यांनी पाहिला. म्हणजे लगेच मला इथे ट्रॅक रेकॉर्डमध्ये समजतं की किती आवर्स किंवा किती हे कंप्लीट झालेले आहेत. तर त्यामध्ये जेवढे टीचर्सना पाठवलं होता खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स आहे. त्याने पाहिला तो ॲक्च्युली.
वेळात वेळ काढून ऐकला तो पूर्ण व्हिडिओ, आणि तुम्ही सुद्धा जर ऐकला नसेल, जे प्रेझेंट होते त्यांना ऐकायला मिळाला असेल, हार्डली मला वाटतं दोघेच प्रेझेंट होते, बाकीच्यांनी तो पूर्ण व्हिडिओ ऐकून घ्या, शेवटचं प्रेझेंटेशन कसं आहे तेही पाहून घ्या, आणि त्या बेसवरती मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला इझी होईल, म्हणजे प्रमोशन नेमकं कसं करायचं तेही तुम्हाला कळेल. त्याचबरोबर आसिया मॅमनी दिलेले ज्या काही 2 क्लिप्स आहेत, एक मराठी आणि दुसरी हिंदी इंग्लिश, त्याचंही पुन्हा पुन्हा ऐका, रिव्हिजन्स करा, म्हणजे तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे आपल्या प्रोडक्टबद्दल तेही कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होईल. आणि सगळ्यांचा प्लान रेडी करून आजच मला पाठवा. प्रत्येकाने 10 सर्टिफिकेट आजच कंप्लीट करून रेडी ठेवा. उद्यापासून कदाचित तुम्हाला ते सर्टिफिकेट्स जनरेट करण्याची संधी मिळणार नाही, कारण आपले सगळे मल्टिपल लाईव्ह सेशन्स उद्यापासून स्टार्ट होत आहेत. फेसबुक लाईव्हमध्ये मल्टिपल सेशन्स चालू होतात वेगवेगळ्या ग्रुप्समधून. दिवसभरामध्ये कमीत कमी 10 ते 15 ग्रुप्समध्ये आम्ही उद्या लाईव्ह करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक ग्रुपमधून थोड्या थोड्या जरी एंट्री झाल्या तर 1 दिवसाचं 100चं टार्गेट आहे, ते कंप्लीट व्हायला वेळ नाही लागणार. आणि तिथे उद्यापासून आम्ही डुप्लिकेट सर्टिफिकेट जनरेशन स्टॉप करतो आहे. आत्ता आम्ही परमिशन दिलेली आहे, पण उद्यापासून आज रात्रीपासून ते बंद होईल, म्हणजे रात्री 12 नंतर ते पॉसिबल होणार नाही आहे. तसा चेकबॉक्सला टिक करून ठेवलेला आहे. सो आजच्या डेटला म्हणजेच 3 जुलैच्या डेटला जेवढे सर्टिफिकेट जनरेट होतील तेवढेच एका ईमेल आय डीवरती मल्टिपल सर्टिफिकेट जनरेट होतील. आणि जर एक सर्टिफिकेट ऑलरेडी जनरेट केलं असेल तर दुसरं सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू केलं जाणार नाही उद्यापासून. त्यामुळे आजच वेळात वेळ काढून त्या लिंकवरती क्लिक करून, अगदी ट्रॅव्हल जरी करत असाल तरी हरकत नाही आहे, 5 मिनटामध्ये तुमचं एक सर्टिफिकेट जनरेट होतं. मॅक्स टू मॅक्स 5 मिनिट्स. फक्त मुलांचं नाव आणि क्लासचं नाव टाकण्यामध्ये. पुढे तुम्ही काहीही टिक केलं तरी 15 प्रश्न आहेत, 15 प्रश्न तुम्ही 30 सेकंड्समध्ये पण सोडवू शकता. फक्त टिक 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 करत जायचं. पुढे तुम्हाला जे प्रश्नाचे उत्तर माहीत असतील ते लिहा, जे माहीत नसतील तेही जसेच्या तसे तुम्ही कुठेही टिक केलं तरी आत्ता आपण व्हॅलिडेट करत नाही. पास नापास हा रिझल्ट आपण देत नाही. हां, तुम्हाला ईमेलमध्ये रिझल्ट येईल की तुम्हाला एवढे एवढे मार्क्स मिळाले म्हणून, सो फॉरगेट अबाउट इट. पण सर्टिफिकेटमध्ये आपण कुठेही ते व्हॅलिडेशन केलेलं नाही आहे. करंटली वी आर गिविंग सर्टिफिकेट टू एव्हरीवन. आता 40चं पासिंगचा क्रायटेरिया आपण सेट केलेला आहे. सो ज्याला 40% मिळतील त्याला सर्टिफिकेट इश्यू होणार आहे. दुसरी गोष्ट व्हॅलिडेशनमध्ये अशी आहे की मल्टिपल ईमेल्समध्ये, म्हणजेच एकाने जर 2 वेळा अप्लाय केलं तर त्याला 2 सर्टिफिकेट मिळणार नाहीत. तो अशा पण काही गोष्टी आपण क्रिएट करतो. त्यामुळे एकाच फॅमिलीमधले जर 2 मुलं असतील तर त्यांनी 2 वेगवेगळ्या ईमेल आय डीने ते पाठवावं लागणार आहे. हॅलो. हां बोला. जो स्टुडंटचा डाटा पाठवलाय सातारा डिस्ट्रिक्टचा, हां, त्यांना पर्सनली कॉल करायचं की कसं काय? मला काहीच आयडिया नाही त्याच्याबद्दल. आता तुमच्याकडे जर डेटा असता तुमच्या एरियामधला तर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी काय केलं असतं? यू आर ऑलरेडी इन बिझनेस. कॉल केला असता त्यांना मी. कॉल करू शकता, ईमेल करू शकता, SMS करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि कॉल केल्यानंतर त्यांना इन्फॉर्मेशन देतात. तुम्ही जी क्लिप पाठवली आहे युट्यूबवर, जे व्हिडिओ पाठवलाय, तो आपण आधी जे आपले सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट त्यांना सेंड करायची की मग व्हिडिओ त्यांना तो तसाचा तसा पाठवायचा? काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंट कॉल एनीवन राईट नाव. ईमेल, SMS आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी मोटिवेट करा. ओके. आणि सर्टिफिकेट त्यांचं जनरेट झाल्यानंतर यू हॅव ॲक्सेस टू कॉल देम. तुमचं एकदा त्यांचं सर्टिफिकेट जनरेट झालं की लगेच तुम्ही 48 तासामध्ये त्यांना कॉल करू शकता की तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं का. दॅट्स इट. आणि ते तुम्ही सर्व्हिस त्यांच्या फायद्यासाठीच करता ना. त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे की नाही आहे याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही कॉल केला, आणि त्यानंतर तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. बाबा हे असं असं आहे, याच्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे, काय नाही आहे, तिथे तुमचा बेनिफिट काय आहे, व्हॉट यू विल गेट आउट ऑफ युअर पार्टिसिपेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याबरोबर डिस्कस करायच्या आहेत. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल. आणि नंतर मग तुम्ही जे व्हिडिओ पाठवले त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू शकतो. हां, नंतर त्यांना तुमचा कॉल झाल्यानंतर त्यांना व्हिडिओ पाठवू शकता.
हां, त्यांना व्हिडिओ डिटेल्समध्ये व्हिडिओ पाठवू शकता किंवा त्यांना ऑलरेडी आम्ही लिंकमध्ये व्हिडिओ दिलेली असेलच. त्यांना फक्त विचारू शकता तुम्हाला जी लिंक ईमेल मिळालेला आहे त्या ईमेलमध्ये एक व्हिडिओची क्लिप पाठवलेली आहे, यूट्यूबची लिंक पाठवलेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ पाहिली का? गॉट इट. सो तुम्हाला इवन ते व्हिडिओ पाठवायचा पण आम्ही त्रास आता कमी करतो आहे. तुम्हाला फक्त एवढाच फॉलोअप करायचं आहे की तुम्ही ती व्हिडिओ पाहिली का. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा डायरेक्टली जर मुलाला विचारू शकता ती पाहिली का व्हिडिओ. शक्यतो पालकांच्या बरोबरच बोला आणि त्यांना हेही सांगा की या सिलेबसच्या माध्यमातून मुलांना सेल्फ लर्निंग ॲबिलिटी तयार होणार आहे की ज्याच्या माध्यमातून मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करायला लागतील आणि तुमच्या डोक्यावरचा जो काय ओझं आहे ते कमी होणार आहे. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल. आणखी काय क्वेरीज तुमच्या? सर्टिफिकेट जे आपण आहेत जे तुम्ही सर्टिफिकेट जनरेट केले ते आपण स्टेटसला ठेवू शकतो का? हो, का नाही आहे. अरे आपले व्हॅलिडेटेड सर्टिफिकेट आहे, डोंट वरी. तुम्ही ठेवू शकता स्टेटसला. ओके, नो प्रॉब्लेम. स्टेटसला ठेवू शकता, फेसबुकमध्ये ग्रुपमध्ये पोस्टिंग करू शकता, तुमच्या पर्सनल वॉलवरती पोस्ट करू शकता, व्हॉट्सअपच्या स्टेटसला, फेसबुकच्या स्टेटसला ठेवू शकता. सर कोणती लिंक सेंड करायची मग लोकांना ते सर्टिफिकेशन साठीची? हो, तुम्ही ज्याच्यामधून सर्टिफिकेट तयार केलं तीच लिंक. हां, तीच लिंक मुलांना फॉरवर्ड करायची परीक्षेसाठी आणि त्यांना एकच सांगायचं आहे बाबा नो रजिस्ट्रेशन चार्जेस. काय बरोबर ना. तुम्हाला वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पार्टिसिपेट होण्याची संधी मिळते. जरी आपल्याकडे ऑलरेडी डेटा असेल तरी त्यांच्याकडून पुन्हा आपण डेटा भरून घेतोय. तो डेटा भरून घेण्याचं कारणच हे आहे की एकदा त्यांनी स्वतःहून डेटा दिला की आपण त्या नंबरवरती 10 वेळा फोन करू शकतो. बिकॉज ही इज आवर कस्टमर. माझ्या वर्गातली मुलं आहेत मग त्यांना पाठवू का ती लिंक? का नाही आहे, बिंदास्त. हो 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 हो. पण त्यांना लिंक ही सगळ्यांना उद्या पाठवा, कारण आज जर त्यांना लिंक पाठवली तर अजून काही अपडेट्स चालू आहेत. आता हां, त्यांना उद्या लिंक पाठवून द्या. उद्याची लिंक पाठवल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आहे. आज फक्त तुम्ही सर्टिफिकेट जनरेट करून घ्या. तुम्ही सगळे जे 10 लोक आहात तुम्ही सर्टिफिकेट जनरेट करून घ्या, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे. कोणाला 5 असतील, कोणाला 10, कोणाला 10पेक्षा जास्त असतील. यू कॅन गो. घरातल्या स्टुडंटचे नाही, घरातल्या स्टुडंटचे असं नाही आहे. तुम्हाला त्या ज्या क्लासेसना तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आहात त्या क्लासेसच्या नावचे सांगतोय मी. अच्छा अच्छा, त्या सगळ्या. बरं हां, तुम्हाला प्रमोशनसाठी लागणारे सर्टिफिकेट्स तुम्ही गोळा करून घ्या. तुमच्याकडे मटेरियल पाहिजे ना, रॉ मटेरियल पाहिजे. उद्या एखाद्या सपोज तुमच्या शाळेला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, शाळेच्या प्रिन्सिपलनं आणि ट्रस्टीनं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा, तर तुम्ही स्वामी विवेकानंद शाळेचं तुमचं नाव टाकून एक सर्टिफिकेट जनरेट करू शकता आणि त्यांना दाखवू शकता की सर आपल्या कॉलेजच्या आणि शाळेच्या नावचं अशा पद्धतीचं सर्टिफिकेट जनरेट होऊ शकतं जर आपले विद्यार्थी त्यामध्ये पार्टिसिपेट झाले तर. व्हेरी सिम्पल. एखाद्या स्टुडंटच्या नावाने केलं तरी चालून जाईल ना? कोणाच्याही, तुमच्याच मुलाच्या नावाने करा, प्रत्येक शाळेच्या आणि क्लासेसच्या नावाचं काय फरक पडतोय. ते सॅम्पल सर्टिफिकेट आहे, त्यामुळे तिथं हा विचार नका करू की मी मुलाचं नाव काय टाकू, मग तो मुलगा त्या क्लासला आहे का. तुमच्याच मुलाच्या नावाने 10 सर्टिफिकेट तयार करा. तिथे त्याच्या शाळेचंही नाव येऊ द्या, तुमच्या शाळेचं आणि ज्युनियर कॉलेजचंही नाव येऊ द्या. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जे क्लासेस आहेत की ज्यांना तुम्ही टार्गेट करू इच्छिता त्यांचंही नाव येऊ द्या. एका सर्टिफिकेटवरती एक नाव आणि मुलाचं नाव सेम ठेवा, काही फरक नाही पडत. इयत्ता 10वी म्हणून त्याचा टाका आणि प्रत्येक ठिकाणी फक्त तुमचं क्लासचं नाव आणि शाळेचं नाव बदला आणि सर्टिफिकेट जनरेट करून घ्या की जे सर्टिफिकेट्स तुम्हाला प्रमोशनसाठी तिथे वापरता येतील. ठीक आहे. एनिथिंग एल्स? आणखी काय विचारायचं आहे? मयूर, डू यू हॅव एनी क्वेरीज? काय प्रश्न विचारायचे आहेत का? काही इनपुट द्यायचं असेल तर देऊ शकता. ओके. नेक्स्ट पॉईंट असा होता की काही लोकांनी ऑलरेडी टीम तयार करायला सुरुवात केलेली आहे.
सो 15 तारखेपर्यंत तुमच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर आपण ती विड्रॉ करतो. जेवढे तुमचे 15 तारखेपर्यंत मॅनपॉवर टीम तयार होईल, ती टीम तुमच्यासाठी काम करेल आणि त्यांनी केलेल्या बिझनेसवरती तुम्हाला 5% मिळणार आहेत. म्हणजेच त्यांना जेवढा इन्कम मिळेल त्याच्या 20% इन्कम तुम्हाला मिळणार आहे. एक्स्ट्रा इन्कम त्यांच्या एफर्ट्सवरती, आणि तुम्ही जे करणार आहात त्याचे 20% तुम्हाला फिक्स मिळणारच आहेत. सो दिस इज ॲडिशनल इन्कम सोर्स तुमच्यासाठी मी क्रिएट करून दिला होता. आणि तुम्ही तुमचा आणि तुमच्या टीमचा 5 लाखाचा बिझनेस जनरेट झाल्यानंतर तुमचं पर्सनल इन्कमसुद्धा 20% वरून 27% जाणार आहे. ह्या गोष्टी पण आपण डिस्कस केल्या होत्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय त्या गोष्टी. सर त्यांच्यावर हॅलो सर, हा त्यांच्या वर्कवर आपल्याला किती पर्सेंट मिळणार सर? 5%. 5%. ओके. आणि हो. त्यांना 20%. त्यांना सगळ्यांना 20%च, कारण ते आता B2C मध्येच येतात ते सगळे 15 तारखेपर्यंत. 15 तारखेनंतर आपण हे सगळं क्लोज करतो, कारण त्यानंतर आपलं पूर्णपणे पेड सेशन चालू होईल, कारण आपली कॉस्टिंग पण वाढते. आणि इथे तुम्हाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल टीम क्रिएट करून तुमचं जे काही टार्गेट आहे 90 डेजचा अचीव करण्यासाठी सपोर्ट होईल, कारण ॲडिशनल 5% मिळणार आहे. 10 लोक जरी तुमच्या अंडर असतील, प्रत्येकाच्या टर्नओव्हरवरती तुम्हाला 5% जर एक्स्ट्रा मिळाले तरीसुद्धा खूप काही मोठी गोष्ट होऊ शकते. आणि सर 15 तारखेच्या नंतरही मिळतील ना ते 5% की नाही? ते परमनंट मिळणार आहेत. ओके. फक्त फ्रीमध्ये नंतर तुम्हाला टीम तयार करण्याची संधी आपण क्लोज करतोय. ओके. आणि मी आता सांगितलं त्या पद्धतीने 15 तारखेनंतर कदाचित तुम्हाला 5% मिळणार नाहीत, त्याच्याऐवजी 7% होतील. जर तुमचा 5 लाखाचा टर्नओव्हर झाला तर तुमचं 20% प्रमोशन 27वरती होईल. आणि 27 नंतर झाल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या सेल्सवरती 20% मिळतात, पण तुमच्या सेल्सवरती सुद्धा नंतर 27%च मिळतील. आणि तुमच्या टीमच्या सेल्सवरती तुम्हाला 5%च्या ऐवजी 7% मिळतील. त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमचं सेल 5 लाखाचं जनरेट करायचं आहे, जी आपली B2Bची फ्रँचायझी आहे. आणि त्यानंतर तुमचं जो लेबल आहे हा B2C राहणार नाही, तो B2B असेल. क्लिअर सर? हो हो. ओके. 1499 वर बोलताय ना तुम्ही 20%? हो, आत्ता सध्या 1999चा 20%, परंतु 15 तारखेनंतर 7499चा 20%, कारण हाच कोर्स 7499चा आहे. आता फक्त इनॉग्रल ऑफर प्री लॉन्च म्हणून आपण तो 1999 मध्ये देतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं, आताही सांगतोय, जे तुमचे क्लोज आहेत, ज्यांना तुम्ही सपोर्ट करू इच्छिता, त्यांच्यासाठी हा कोर्स 1999ला तुम्ही फटाफट देऊन टाका. कमीत कमी आपल्या जवळपासच्या एक 10 लोकांना की ज्यांना तुम्ही आयुष्यात कुठेतरी मदत करू इच्छित आहे. गॉट इट राजश्री मॅम? क्लिअर? अजून एक आहे की एक आहेत माझे म्हणजे रिलेशन चांगले आहेत, त्यांचे पण तो मुलगा 4th स्टँडर्डला आहे, 5th स्टँडर्डला. मग ते चालतात मुलं, तुम्ही 7, 8, 9, 10 बोलताय, मग 5th स्टँडर्डचा मुलगा चालेल? 5th स्टँडर्डच्या मुलाला करून कोण घेणार? त्याचे पालक करून घेतील का तेवढं त्यांच्याकडून? आय डोंट नो. मग नका करू. नाही सांगू शकत. नको, ते काय तुमच्या डोक्यावरती येऊन बसतील. काय मॅडम तुम्ही सांगितलं आम्हाला, काय त्याचा काही यूज करता येईना. कारण कसं आहे की 7वीपासून पुढचीची मुलं असतात हे बऱ्यापैकी मॅच्युअर्ड असतात, त्यांचा सिलेबस एका वेगळ्या हायर लेवलवरती पोहोचलेला असतो आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींची गरज असते, ती क्युरियोसिटी असते. आणि पालकांचं पण 7वी 8वीपर्यंत एवढं काही विशेष हे नसतं, पालक जागे होतात 10वीला गेल्यानंतर. त्यामुळे पालक जबाबदारी जर घेणार नसतील तर ते त्यांना विचारा. पालकांनी आपल्या प्री रेकॉर्डेड व्हिडिओज त्यांनी त्या कंट्रोल पॅनलमध्ये जायचे आहेत, मुलांच्या सोबत बसून बघायचे आहेत, मुलांना समजावून सांगायचं आहे, त्यांचा अभ्यास करून घ्यायचा आहे. हे जर ते करू शकत असतील थोडे दिवसासाठी, देन यू कॅन प्रोसीड. अदरवाईज डोंट गो विथ दॅट. अननेसली रिस्क नको. हॅलो सर. हां. आता फ्रँचायझीसाठी आम्ही जी लोक निवडलीत ना, तर हां. सध्या तो म्हणजे फक्त आहे ग्रुप, पण आता सध्या त्याच्यामध्ये काहीच ऍक्टिव्हेशन नाहीये.
तर एकदा तुमचा वेळ काढून तुम्ही कधी मीटिंग घेऊ शकाल ते सांगा ना, म्हणजे मला तसं अरेंज करायला मीटिंग. नाही काय मी मागच्या वेळेला पण घेतला होता, पण लोक तुमचे कधी तयार होतात विचारा. तुम्ही तुमच्या ग्रुपमधल्या लोकांना विचारा त्यांना कोणता वेळ पाहिजे आणि त्यानुसार. कारण कसं होतं की मी माझ्या असं सोयीनुसार वेळ सांगणार आणि तिथे हार्डली 1 किंवा 2 लोक जर प्रेझेंट असतील तर मग ती मजा नाही येणार. हो खरंय खरंय. आणि हां दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपण जे आता पालकांच्यासाठी वेबिनार चालू करतोय, इव्हन मागच्या दोन्ही वेबिनार्समध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. एका वेबिनारमध्ये रीडाने प्रॉब्लेम क्रिएट केला होता फ्रँचायझीचं नाव सांगून. आणि मागच्या वेळेला मॅडम तुम्ही जे बोलला होता सेंटेन्स होतं तुमचं की मी दोन्ही ग्रुपमध्ये, फ्रँचायझीच्या ग्रुपमध्ये आणि पेरेंटच्या ग्रुपमध्ये सांगितलं आहे. तर जेव्हा आपण पालकांचे वेबिनार्स घेतो सेल्ससाठीचे, त्यामध्ये फ्रँचायझीच्या नावाचा कुठेही उल्लेख असता कामा नये आणि तुम्ही माझ्यासाठी काम करताय हेही त्यांना कोणाला समजून द्यायचं नाही आहे. अदरवाईज होतं कसं की मग तुम्ही ज्यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्या लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कसं होतं, अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो इथे, मला काही नाही मिळालं तरी चालेल पण यांना काही मिळालं नाही पाहिजे. माझ्या पेमेंट मी इथे पैसे खर्च करणार आणि यांना त्यातले काहीतरी पैसे कमिशन मिळतं. हा जो माणसाचा एक ॲटिट्यूड आहे ना, एक टेंडन्सी आहे, त्या टेंडन्सीमध्ये मग भले तुम्हाला त्यातून 10 रुपये मिळत असतील किंवा तुम्ही त्यांना 75,000चा प्रोडक्ट तुम्ही 2,000 रुपयेमध्ये देताय, तुमच्यासाठी ते चांगली गोष्ट आहे, तुम्हीच एक चांगलं कृत्य करताय. परंतु त्यांच्या दृष्टीत काय आहे, अरे मी जर 2,000 दिले तर त्यांना 400 रुपये मिळणार आहेत, मग ते 400 रुपये तुम्हाला मिळू नयेत म्हणून ते त्यांचा सेल होत नाही आहे. हे लक्षात घ्या. जवळच्या लोकांचा किंवा जे तुम्हाला ओळखतात, मला ओळखतात, अशा लोकांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला. ओके, इथून पुढच्या कोणत्याही सेमिनार्समध्ये फ्रँचायझी किंवा आपण एकमेकांच्या बरोबर काम करतोय ह्याचा कुठेही उल्लेख असता कामा नये. जो स्पेशली पेरेंट्ससाठीचा सेमिनार असेल त्यासाठी तो पेरेंटच्या सेमिनारमध्ये पेरेंटच्याच गोष्टी असतील आणि तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी एक पेरेंट म्हणूनच असाल. जर तुम्ही कोणी कनेक्ट झालेला असाल तर तुम्ही कनेक्ट व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही सगळे सेमिनार्स अटेंड करायचे आहेत असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे. पण तिथे आल्यानंतर तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, या संदर्भात कुठेही डिस्कशन्स असता कामा नये. तुम्ही एक पेरेंट्स आहात आणि मी इथे सेमिनार लीड करतोय, एवढंच आपलं रिलेशन असेल. अननोन पेरेंट्स पद्धतीने तुम्हालाही त्या ठिकाणी बिहेव करायचं आहे. बऱ्याच पुढच्या पण काय होतं, आता आम्ही समजा जवळच्यांना सांगतो तर त्यावेळेला त्यांना हे सांगतो, मग ते म्हणतात तू का त्यांचं रेफर करतेस किंवा कशाबद्दल, काय कारण आहे. मग सांगावं लागतं ना की मी पण आता त्यांच्याबरोबर काम करतेय किंवा मी पण फ्रँचायझी घेतली. मग तुम्ही फक्त त्यांना सांगा ना, वेबिनार मध्ये नका सांगू असं मला म्हणायचं आहे. तेच मी म्हटलं, तसं सांगितल्याशिवाय ते येणारच नाहीत ना. नाही, तुम्ही त्यांना आउट ऑफ द वेबिनार त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर डिस्कस करू शकता. वेबिनार चालू झाल्यानंतर याबद्दल काहीच गोष्टी बोलायच्या नाही आहेत. हे ठीक आहे. तुम्ही वेबिनारच्या अगोदर त्यांना सांगू शकता, मी सरांच्या बरोबर कनेक्टेड आहे म्हणून तुला एवढ्या स्वस्तात मिळत आहे. गॉट इट. ते म्हणतातच ना की तू आता काहीतरी वेगळं करतेस ना, मग सांग तू रिलेटेड आहे की नाही, बरोबर, काय रोल आहे त्याच्यामध्ये, असं विचारतात ना डायरेक्टली. असं होतं ते. नो प्रॉब्लेम. त्या ठिकाणी बघा, तिथे पहिले जे 10 सेल तुम्हाला करायचे आहेत त्या ठिकाणी तुम्ही सांगितलंय की तुम्ही त्या ठिकाणी कम्प्लिटली ओपन माइंडेड काम करू शकता. पण इथून पुढे जे काय अननोन येणार आहेत, आता मी फेसबुकच्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे लोक आता आपल्या वेबिनारला कनेक्ट होणार आहेत. तिथे पुन्हा असं प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला नकोत. कारण आता स्लोली आपले सगळे वेबिनार्स हाऊसफुल होतील. त्यानंतर आपल्याला आता 100 आणि 300ची कॅपॅसिटी आहे ती सुद्धा कमी पडेल आणि आपल्याला 1000पर्यंत जावं लागेल. तर तिथे कसं होतं की एक जरी स्टेटमेंट असं आपलं रॉंग झालं तर पूर्ण क्राऊड त्या ठिकाणी निगेटिव्ह झोनमध्ये जातो. तर त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. तिथून पुढे तुम्हाला 1-to-1 मध्ये नंतर तुम्ही मीटिंग संपल्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता आणि जे काय विचारायचं ते विचारू शकता. किंवा आपले जे सेमिनार्स असतात आठवड्यातून 2 सेमिनार आपण ठेवलेले आहेत. कधी कधी आहेत
आपले सेमिनार्स कधी कधी ठेवलेत सगळ्यांनी तो डे आणि तो टाइम स्लॉट बुक करून ठेवा जुलैसाठी ट्यूजडे अँड फ्रायडे या तर ट्यूजडे अँड फ्रायडे मागच्या वेळेला 4 to 5चा बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतला होता कोणी 4.5 सांगितलं होतं म्हणून आता आपण 5 ते 6 घेतलेला आहे पण तरीसुद्धा 100% अटेंडन्स नाही 70% अटेंडन्स आहे जे बाकीचे 30% आहेत त्यांचा विचार करावा लागेल 15 तारखेनंतर आपण आता 4 लोकांना रिमूव्ह केलं आहे माहिती आहे ना ग्रुपमधून आपल्या टीममध्ये 14 लोक होते 14चे 10 राहिलेत आता या 10मधून 15 तारखेपर्यंत पुन्हा काही डाऊन होण्याची शक्यता आहे कारण जे डेडिकेटेड आहेत ॲक्शन टेकर्स आहेत तेच पुढे जाणार आहेत आणि त्यांनाच आपण जेवढं मॅक्सिमम देता येईल तेवढं आपण देणार आहोत आणि पॅराडाईम शिफ्टचं वर्कशॉप तेव्हाच काम करतो जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता विदाऊट ॲक्शन पॅराडाईम शिफ्ट होणार नाही आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला ॲक्शन टेकर्स तुम्हाला मी पार्टनर त्यासाठी दिलेला आहे सपोर्टसाठी पार्टनरचे किमान दिवसातून एकदा कॉल होऊ देत जसे सचिन डाके सरांचा आणि विनायक सरांचे दिवसातून किमान 2दा तरी कॉल होतात आणि एकमेकांना ते सपोर्ट करतात म्हणून त्यांचे सेल आज पुढे चाललेले आहेत सचिन सरांचा 3चा स्कोअर झालेला आहे आणि विनायक सरांचा 1 ऑलरेडी डन झालेला आहे दुसरा आज किंवा उद्या होतोय एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय हा बिझनेस होत नाही आहे लक्षात घ्या आपल्याकडे ब्रेकडाऊन्स असतात आपल्याकडे बरेचसे मेंटल ब्लॉक्स आहेत बऱ्याच लोकांना पैसे मागण्याचा प्रॉब्लेम आहे तर पार्टनर देण्याच्या पाठीमागचा उद्देशच असा आहे की तुमच्या लोकांना जर तुम्ही पैसे मागू शकत नसाल तर तुमच्या पार्टनरला सांगा जरा यांना हे एक्सप्लेन करा आणि यांच्याकडून 1999 आपल्याला घ्यायचे सो दॅट वे ऑल्सो यू कॅन वर्क ऑन इट फॉर दॅट पर्पज युअर पार्टनर विल सपोर्ट यू तुम्ही त्यांना सपोर्ट करा ते तुम्हाला सपोर्ट करतील सो क्रिएट आयडियाज आणि गो अहेड आणखी काय विचारायचं आता सर आमचे जे पार्टनर आहेत बहुतेक मस्के आहेत बहुतेक मला आयडिया नाही पण त्यांचे कॉल वगैरे काही म्हणजे माझं कधी बोलणंच झालेलं नाहीये त्यांच्याशी त्यांनी मला कधी कॉल केला नाही मॅडम तुम्ही मस्केना ओळखता ना नाही हां नाही नाही नव्हे मस्के हे आपले वर्ल्ड रेकॉर्डचे लीडर आहेत हो ना सर मी ओळखते त्यांना घाटकोपरच्या शाळेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड खेळायला आले होते मस्के हो का मला नाही आठवत आहे हां त्यांचा फोटो बघा म्हणजे तुम्हाला आठवेल हो का? तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता म्हणूनच तुम्ही सातारचे असताना आणि ते नवी मुंबईचे असताना मी तुम्हाला कनेक्ट केलं बिकॉज यू बोथ नो इच अदर तुम्ही एकमेकांना ओळखता सो त्यांना कॉल करा आणि वर्ल्ड रेकॉर्डची आठवण काढून त्यांचं कौतुक करा आणि त्यांना कनेक्ट व्हा व्हेरी सिम्पल ते आहेत ना आपल्या ग्रुपमध्ये आत्ताही हो आहेत ग्रुपमध्ये आहेत सध्या जरा शेतीचं काम चालू आहे म्हणून ते आउट ऑफ स्टेशन गेलेले आहेत आता कदाचित ते शेतीत असतील पाईपलाईनचं काम चालू आहे त्यांचं पण आमचं दररोज रात्री फोनवरती बोलणं होतं मग त्यांनी मला कसं काही कॉल केला नाही कदाचित त्यांनाही तुमच्यासारखंच माहीत नसेल की राजेश्री पाटील मॅडम कोण आहेत त्या वर्ल्ड रेकॉर्डला होत्या त्याच आहेत की आणखी दुसऱ्या कोण आहेत ओके ओके ठीक आहे सो आता तुम्हाला माहीत झालेलं आहे त्यांनाही मी ते सांगतो दोघे एकमेकांना कनेक्ट करा किमान दिवसातून एकदा फोनवरती बोलून गाडी कुठे थांबलेली आहे कशी प्रोसेस पुढे करायचे आपले जे प्लान आहेत हे एकमेकांना शेअर करा तुमचं टार्गेट त्यांच्याबरोबर शेअर करा त्यांचं टार्गेट तुम्ही समजून घ्या आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी कसं पुढे जाता येईल तुमची गाडी थांबत असेल तर मग सरांचं कशी आपल्याला सपोर्ट घेऊन आपल्याला पुढे जाता येईल दोघांचं कंबाईनमध्ये टार्गेट अचीव करायचं हे लक्षात ठेवा सो एकमेकांना सहाय्य करून आपण पुढे जाता येईल बाकी कोणी नाहीये ना आपल्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे पार्टिसिपेट होते ते कोणीच नाहीये ना आता ग्रुप मध्ये आपल्या ते सोडून आशा मॅडम आहेत की सोबत तुमच्या ओळखते मी आशे मॅडम आहेत बाकी नाही ना दुसरं कोणी नाही बाकी नाहीये कोणी ओके सर मला अजून एक विचारायचं होतं जे तुम्ही डाटा पाठवलाय स्टुडंटचा किंवा तो जो मोबाईल वगैरे पाठवलाय ते आम्हाला विचारू शकतात की हा आमचा मोबाईल नंबर तुम्हाला कुठून मिळाला विचारतात बरेच जण
तर त्यांना काय आम्ही आन्सर द्यायचं? तुम्ही कॉल केला तर तुम्हाला विचारतील. हो, पण कॉल नाही केला आपण, समजा त्यांना व्हॉट्सअपला पाठवलं किंवा कशावरही पाठवलं तरी ते हम्म. विचारतात ना, विचारू शकतात. हा, जर विचारलं तर त्यांना सांगा की लास्ट टाइम आम्ही एक मॅथमॅटिक्सची अशीच एक टेस्ट घेतली होती, ऑनलाईन टेस्ट घेतली होती क्विजच्या माध्यमातून. ते नॅशनल क्विज होता आणि त्या क्विजच्या माध्यमातून हा तुमचा डेटा आम्हाला मिळाला होता. तुम्ही त्या क्विजमध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्सच्या क्विजमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला होता. दॅट्स इट. केलाय ना नक्की, म्हणजे त्यांनी, म्हणजे मला तसं हो बोलायचं. हो 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 हो. ओके. हे जे विद्यार्थी आहेत ह्यांनी ऑलरेडी पार्टिसिपेट केलेलं आहे, म्हणूनच आपण त्यांचा डेटा तुमच्यापर्यंत देतोय. ओके. हो हो, असं नाही आहे. आणि काही पेरेंट्स म्हणतील की ठीक आहे, इथून पुढे आम्हाला कॉन्टॅक्ट करू नका, तर त्यांचा डिलीट करून टाकायचा नंबर. ओके. ओके. ठीक. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ईमेल पाठवल्यानंतर ईमेलमध्ये एक शेवटचं वाक्य लिहायचं, इफ यू वॉन्ट टू अनसबस्क्राईब प्लीज रिप्लाय धिस ईमेल विथ सब्जेक्ट नेम अनसबस्क्राईब. सिम्पल. आणि तुम्हाला जर एखाद्याचा रिप्लाय आला अनसबस्क्राईब म्हणून, तर त्याचा ईमेल आय डी, नाव, नंबर सगळं तुमच्या लिस्टमधून काढून टाकायचं आणि मला रिपोर्ट करायचा, सर याचं नाव काढून टाका. आपण आपल्या मास्टर लिस्टमधून त्यांना डिलीट करू, नंतर आपले कोणतेही कम्युनिकेशन त्यांना होणार नाहीत. सो वी आर फॉलोइंग रूल्स. असं आपल्याला हे नाही करायचं की स्पॅम नाही करायचं. ओके. मेलमध्ये आपण आपला नंबर द्यायचा का त्यांना मेल पाठवल्यानंतर? सॉरी, आपण ज्या वेळेला मेल करणार आहोत ना स्टुडंट्सना, तर त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे का, की नाही गरज त्याची काय? तुम्ही देऊ शकता की, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यांना काही तुम्हाला क्वेरी झाल्या किंवा contact तुम्हाला करायचं द्यायचं असेल तर देऊ शकता. शक्यतो इनिशियल स्टेजला फक्त लिंक्स पाठवा. असेल. अच्छा. ओके. फक्त वर्ल्ड रेकॉर्ड पार्टिसिपेट करण्याची लिंक तेवढीच पाठवायची, बाकी काय पाठवायचं नाही. SMS मध्ये असेल, व्हॉट्सअपला असेल किंवा ईमेलमध्ये असेल, तर फक्त वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पार्टिसिपेट होण्याची लिंक पाठवा. आणि लास्ट डेट टू पार्टिसिपेट इज 15 जुलै. फिनिश. तर अजून एक विचारू का? मग आता हां. ही जी लिंक आहे ना सर्टिफिकेशन साठीची, ती हं. आता जो पॅरेंट्सचा ग्रुप आहे आपला, त्याच्यामध्ये पाठवू का? म्हणजे त्यांना सांगते, निदान बघतील की बाबा हा ठीक आहे, काहीतरी चाललेलं आहे यांचं. हो, हरकत नाही ना, हरकत नाही. नो इश्यू. कारण की आता कसं आहे, उत्सुकता म्हणजे कसं आहे की त्यांना काहीच एवढं डिटेल माहित नाही किंवा त्यांना काही फारसं समजून यायचं नाही. काही जणांना वाटतं आपण त्यांना तुम्ही लिंक पाठवा, पण ते उद्या पाठवा म्हणून तुम्हाला सांगितलंय. आज फक्त पाठवू नका. ओके. आज फक्त आजचा पूर्ण दिवस तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी आहे. तुम्ही मॅक्सिमम सर्टिफिकेट जनरेट करून घ्या आणि हीच लिंक तुम्ही उद्या तुमच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये पाठवा, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पाठवा, कॉलेजमध्ये पाठवा, क्लासेसना पाठवा, सगळीकडे तुम्ही पाठवू शकता. इव्हन क्लासेस ओनर्स आहेत त्यांनाही पाठवा. त्यांना त्यांच्या स्वतःची एक सर्टिफिकेट जनरेट करायचाही त्यांना चान्स द्या. नो इश्यू. हॅलो सर, मॅक्झिमम किती 10 सर्टिफिकेट की जास्त पण करू शकतो आपण? आत्ता सध्या तरी तुमच्याकडे चान्स आहे. आजच्या दिवसभरामध्ये 100 सर्टिफिकेट्स तुम्ही जनरेट करू शकता सगळे मिळून. पण उद्यापासून नंतर तुमच्या ईमेल आय डीने सर्टिफिकेट जनरेट होणार नाहीत, बिकॉज इट इज ऑलरेडी जनरेटेड. तुम्हाला वेगळा ईमेल आय डी वापरावा लागेल उद्यापासून, कारण ते सगळे सेटिंग्स आज आपण रात्री करणार आहोत. सो उद्या सकाळपासून नो डुप्लिकेट ईमेल आय डी. एका आय डीवरून एका ईमेल आय डीवरून एकच सर्टिफिकेट. जरी मुलांची नावं आणि बाकीचा डेटा वेगळा असेल तरीसुद्धा ईमेल आय डी आपल्यासाठी व्हॅलिडेशन आहे. सो ईमेल आय डी जर एक असेल तर त्याच बेसवरती आपलं सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. ठीक आहे ना? एनिथिंग एल्स? आणखी काय विचारायचं आहे कोणाला? तुम्ही ते वेबिनारची जी लिंक पाठवली की नाही YouTube वरती, ती आपलं हे सर्टिफिकेट जनरेशन सगळं ग्रुपवर टाकलं,
त्याच्यानंतर जर त्यांनी नाही काय विचारलं पण तरी पण आपण ती लिंक पाठवली तर चालेल का? पाठवू शकता ना, पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ऍटलीस्ट त्यांनी ठीक आहे ते वाचल्यानंतर बघितल्यावर तर त्यांना कळेल की नक्की काय आहे. हो हो. आता आता इथून पुढे वेगवेगळ्या व्हिडिओज येत राहतील, त्यामुळे तुमच्यासाठी आणखी फायद्याचं होणार आहे. ह्या सगळ्यांना तुम्ही लिंक पाठवू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगू शकता. फक्त जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओचं टायटल त्यांना द्यायचं आहे आणि त्यातून काय मिळणार आहे ही इन्फॉर्मेशनची एक लाईन, दॅट्स इट. हो सर, पण मला काय म्हणायचं, ते आम्हाला कॉन्टॅक्ट न करता डायरेक्ट तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकतो. कसं करतील? माझा नंबरच नाही आहे त्यांच्याकडे. ओके, म्हणजे त्याच्यावर वगैरे नंबर कुठे, म्हणजे मला माहिती नाही, मी आपलं जस्ट विचारलं. त्यांना माझा नंबरच जाणार नाही ना, ओके. त्यांना तुमचाच नंबर द्यायचा आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्ही तुमच्या पर्सनलाइज सर्टिफिकेट जनरेट करण्याची प्रोसेस तुमची इन्स्टॉल करून घ्या. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये 2 फाईल्स डाउनलोड करून घ्यायच्या आहेत, ज्या मी तयार केलेल्या आहेत, कस्टमाइज फाईल्स आहेत. आणि त्या तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये टाकल्यानंतर तुमचा ईमेल आय डी मी कॉन्फिगर करून देईन आणि तिथून जेवढेही सर्टिफिकेट, म्हणजेच त्यानंतर मात्र तुम्हाला प्रत्येकाला दररोज 100 ईमेल आय डीज कलेक्ट करण्याचा, डेटा कलेक्ट करण्याचा सोर्स क्रिएट होईल आणि त्यांचे सगळ्यांचे नाव, नंबर्स आणि हे सगळे तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये येतील, तुमच्या एक्सेल शीटमध्ये येतील. कुठल्या फाईल आहेत सर त्या, कशात आहेत म्हणजे गुगल ड्राईव्ह मध्ये करायला? ते गुगल ड्राईव्हमध्ये ज्यांना पुढे जायचं आहे, ज्यांना त्या गुगल ड्राईव्हचा उपयोग करून सर्टिफिकेट स्वतःच्या इनबॉक्समध्ये जनरेट करायचे आहेत, मग तिथून काय होणार तुम्हाला सांगतो. तिथून तुमचा इंडिव्हिज्युअल क्रिएट केल्यानंतर जे सर्टिफिकेट जाणार ते तुमच्या ईमेल आय डीने जाणार. ओके. आणि ते त्याने रिप्लाय केला की तो रिप्लाय बरोबर तुम्हालाच येणार आहे, माझ्याकडे येणार नाही आहे. आत्ता जर रिप्लाय केला तर तो माझ्याकडे येतो, info@geniusindia.org येतो. जरी माझ्या जीमेलवरून तुम्हाला ईमेल येतो, पण रिप्लाय केला की जीनियस इंडियाच्या ईमेल आय डीला येतो, ऑफिशियल ईमेल आय डीला येतो. अगदी तसंच होणार आहे. तुम्ही तुमच्या पर्सनल जीमेलच्या ईमेल आय डीवरून तुमचं सर्टिफिकेट जाईल, त्यांनी त्या सर्टिफिकेटला रिप्लाय केला की तो तुमच्या जीनियस इंडियाचं जे ईमेल आहे कॉन्फिगर केलेलं तुमच्या मोबाईलमध्ये, तर त्या ईमेलला येणार आणि तिथे मग तुम्हाला तो लीड होणार. कारण तुमच्या पर्सनल जीमेलमध्ये आतापर्यंत बरेचसे काही गोष्टी असणार आहेत, त्यामधून ते तुम्हाला शोधणं आणि सापडणं, लीड थोडंसं प्रॉब्लेम होऊ नये यासाठी डायरेक्टली तुम्ही इकडे लीड घेऊ शकता या आपल्या नवीन ईमेल आय डीवरती. म्हणजेच तुमच्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं होऊन जाईल, राईट ना. दॅट्स इट. तर ज्यांना ह्या गोष्टी इमिडिएट करायच्या आहेत त्यांच्यासाठी आय एम रेडी फॉर दॅट. तुमचा तो सेटअप मी रेडी करून देईन, सो दॅट एव्हरी डे 100 लोकांचा तुम्ही तुमच्या लेवलवरती डेटा जनरेट करू शकता. तर हा ईमेल आय डी तयार करताना मला थोडी अडचण येते, थोडं गायडन्स हवं होतं मला. काय त्यामध्ये तो प्रयत्न करून पण मला ते जमलं नाही सर. थोडं गायडन्स करता पर्सनली. जसं ईमेल जे कॉन्फिगर करता ते कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये करता, कोणत्या ॲपमध्ये तुम्ही ईमेल, हॅलो, ईमेल कोणत्या ॲपमध्ये डाउनलोड केलं आहे, इन्स्टॉल करता? ईमेल जे तुम्ही आता इन्स्टॉल करणार आहात ते कोणत्या ॲपमध्ये? त्यासाठी मेल म्हणून एक, ओके, तर ते पहिलं बघा तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये हे करता. युजर नेमच्या ठिकाणी तुमचं avinash.naik@geniusindia.org येणार आहे. ईमेल ॲड्रेसच्या ठिकाणी सुद्धा तसंच येणार आहे पूर्ण. ए स्मॉल असेल, एन स्मॉल असेल, कॅपिटल कोणतंही लेटर घ्यायचं नाही. ओके, ऑल लेटर्स आर स्मॉल. आणि पासवर्डमध्ये तुम्हाला जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड पोर्ट इनकमिंग आणि आउटगोईंगमध्ये पॉप आणि SMTP
ह्याच्या सेटिंग जिथे आहे तिथे तुम्हाला mail.geniusindia.org दोन्ही ठिकाणी सेम लिहायचं आहे आणि जे दिलेले पोर्ट नंबर आहेत ते पोर्ट नंबर त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि तिथे ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड म्हणून एक टिक आहे, तो टिक मात्र कंपल्सरी आहे. तो जर टिक नसेल तर सगळं सेटिंग जरी बरोबर असेल तरी तुम्हाला ईमेल येणार नाही, तुमचं जाणारही नाही आणि येणारही नाही, तिथे एरर येईल. तर तिथे ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपले सगळे ईमेल डिजिटली साईन होऊन जातात, म्हणजेच ऑफिशियली सिग्नेचर लागते तिथे माझी प्रत्येक ईमेलला. त्यामुळे तुम्ही एखाद्या गव्हर्मेंट बॉडीला जरी ईमेल केलं आणि त्या लेटरमध्ये जे जे काही लिहिलेलं असेल ते लिहिलेल्यासाठी मी जबाबदार असेन, बिकॉज ते जे ईमेल जातं ते माझ्या सहीला अटॅच होऊन जातं, खाली डिजिटली साइंड बाय डॉक्टर मोहन पाखरे असं ते जातं ते ईमेल. जेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन होतं तेव्हा ते डिजिटल सर्टिफिकेट चेक केलं जातं, जेव्हा फ्रॉड होतं तेव्हा ते डिजिटल सर्टिफिकेट चेक केलं जातं. नॉर्मली तसं दिसत नाही आहे ते, पण इट इज डिजिटली साइंड. त्यामुळे कंपन्यासुद्धा ह्या अशा ईमेलवरून आलेले लेटर्स वगैरे इमिडिएटली ग्राह्य धरतात. जीमेलवरून आलेले पत्र वगैरे असतील, ईमेल असतील तर त्याला विशेष महत्त्व दिलं जात नाही आहे, कारण ते पर्सनल असतात. म्हणून मी तुम्हाला बिझनेस माइंडेड च्या दृष्टिकोनातूनच क्लासेसना अप्रोच करण्यासाठी किंवा स्कूलना अप्रोच करण्यासाठी मी तुम्हाला आपला एक प्रोफेशनल ईमेल आय डी त्यासाठी दिलेला आहे. आणि सगळ्यांनी तो आजच्या आजच ट्राय करा कॉन्फिगर करण्याचा, म्हणजेच तुम्हाला उद्यापासून तो वापरता येईल. आणि ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट स्वतःच्या ईमेल आय डीने पाठवायचे आहेत, चांगली संधी आहे. ते सगळे ईमेल आय डीज आणि डेटाबेस तुमच्याकडेच कनेक्ट होईल, तुमच्या लोकल जीमेलच्या अकाउंटमध्ये, तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये त्याचा पूर्ण डिटेल्स साठवले जाईल. तर तो सेटअप रेडी करण्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करेन. दोज हू आर इंटरेस्टेड कॅन कॉन्टॅक्ट मी. ग्रुपमध्ये तुम्ही तसा डिस्कस करू शकता. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी तुमची रिक्वेस्ट पाठवा. आणि फक्त ते इन्स्टॉल करण्यासाठी लॅपटॉपची गरज असते, मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत नाही. एकदा तुम्ही लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईलमधून चेक करू शकता, पण मोबाईलमधून सेटअप इन्स्टॉल केला जात नाही. सेटअपचं जे काही कनेक्शन्स आहेत किंवा जे तुम्हाला ईमेल आय डी कॉन्फिगर करायचं आहे, बाकीचे जे कनेक्शन्स करायचे आहेत ते सगळे करण्यासाठी तिथे तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे की मोबाईलमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहेत. एक छोटंसं ॲप आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. जीमेलचं बरेचसे सेटिंग्स तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत नाहीत. सो दोज हू आर इंटरेस्टेड मला ग्रुपमध्ये तुम्ही सांगा की मी इंटरेस्टेड आहे आणि आपलं एक कन्व्हिनियंट टाईम आपण ठेवून मी तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही जीमेलचं लॉग इन करा आणि त्यानंतर मी इथून टीमव्यूवर किंवा बाकी कुठले जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्या माध्यमातून मी तुमच्या डेस्कटॉपचं कंट्रोल घेऊन तिथे ते सेटिंग्स तुम्हाला करून देईन. आणि माझ्याकडच्या ज्या 2 फाईल्स मी तयार केलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉरवर्ड करेन ईमेलमध्ये आणि त्या तुम्ही डाउनलोड न करता सेव्ह टू गुगल ड्राईव्ह असं करायचं आहे. आणि गुगल ड्राईव्हमध्ये एक GI सर्टिफिकेट नावाचा फोल्डर क्रिएट करा तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये आणि त्या ड्राईव्हच्या आतमध्ये त्या दोन्ही फाईल्स टाका. म्हणजे आपल्याला खूप इझी कारण त्या दोन्ही फाईल एकाच फोल्डरमध्ये पाहिजेत की ज्या फोल्डरमध्ये तुमचे जनरेट झालेले सगळे सर्टिफिकेट तिथे जनरेट होणार आहेत. तुमच्या जर रूटमध्ये ठेवले तर तुमचा रूटमधल्या फाईल्स खूप मोठ्या होतील. एका फोल्डरमध्ये ठेवलं तर ते इझी होईल तुम्हाला मॉनिटर करणं. सो GI सर्टिफिकेट किंवा GI रेकॉर्ड असं एक तुम्ही फोल्डर क्रिएट करा तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये आणि त्या फोल्डरमध्येच ह्या दोन्ही फाईल्स ज्या मी तुम्हाला देईन, रिक्वेस्ट तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्या फाईल्स पाठवल्या जातील आणि त्या फाईल्स तुम्ही तिथे डाउनलोड करून नंतर मला कॉल करा की वी आर रेडी फॉर दॅट. लॉग इन करा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ॲज अ जीमेल आय डी ज्या ईमेलने तुम्ही कॉन्फिगर करणार आहात आणि आफ्टर दॅट आय विल टेक कंट्रोल आणि तुमचं सेटअप रेडी करून देईल. ओके. सो हॅलो सर. हां, जे सर्टिफिकेट त्या जनरेट आमच्या ईमेल मधून करू शकतो ते तुमच्या आपले जीनियस इंडिया रेकॉर्ड मध्ये राहणार की आमचं स्टेप ॲक्च्युली स्टेप अप फाउंडेशनचं वर्ल्ड रेकॉर्ड बनलेलं नाही आहे ना, ओके. त्यामुळे स्टेप अप फाउंडेशनचं तिथे येणार नाही. तिथे जीनियस इंडियाचंच येणार, कारण वर्ल्ड रेकॉर्ड हे ऑलरेडी जीनियस इंडियाच्या नावचं बनलेलं आहे.
आपण 5,500 विद्यार्थ्यांना त्याचं हार्ड कॉपीमध्ये 17 शाळांचे 5,500 विद्यार्थ्यांना आपण डोंबिवली कल्याणमधल्या सर्टिफिकेट्स इश्यू केलेले आहेत त्याचे. त्यामुळे ऑलरेडी आपण ते अचीव केलेलं आहे म्हणून आपण ते सर्टिफिकेट देतो. अदरवाईज आपण तसं सर्टिफिकेट नाही देऊ शकत. कोणतंही वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट द्यायची तशी आपल्याला परमिशन नसते. गॉट इट. फक्त जिनिस इंडिया आणि स्टेप अप फाउंडेशनचं द्यायचं असेल तर देऊ शकतो, पण वरचा लोगो जो आहे ओ माय गॉड बुक ऑफ रेकॉर्डचा तो काढून टाकावा लागेल. आणि त्यामध्ये लायन्स क्लबचा जो लोगो आहे तो पण निघून जाईल, कारण लायन्स क्लब आणि जिनिस इंडिया दोघांनी एकत्र येऊन हे ओ माय गॉड बुक ऑफ रेकॉर्ड क्रिएट केला होता. तुम्हाला तुमचं प्रमोशन्स करून जर करायचं असेल तर तसंही करू शकता, पण तिथे कोणतंही रेकॉर्डचं नाव येणार नाही. फक्त सर्टिफिकेट ऑफ अचिव्हमेंट एवढं असं हे करून तुम्हाला क्रिएट करता येईल. आता सध्या 15 तारखेपर्यंत आहे याच्यावरतीच फोकस करा. तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज देईन मी ज्याच्या माध्यमातून तुमचा लोकल तिथला साताराचा बिझनेससुद्धा पुश व्हायला सपोर्ट करेल, ॲज वेल ॲज आपला हा सेटअपसुद्धा तुम्हाला स्टॅबिलाइज करण्यासाठी त्याची मदत होईल. ठीक आहे. ओके. ओके. एनी अदर क्वेरीज? कोणाच्या काही क्वेरीज आहेत का? जर नसतील तर 6:14 झालेले आहेत. वी कॅन कन्क्लूड आवर मीटिंग. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. ओके, बाय. सी यू.